आणि कुणाल दाते सर काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? समालोचक चषक टायटल, आपण समालोचक, आपण निवेदक, आपण सूत्रसंचालक, आपली मेहनत काय असते ते आपल्याला माहीत, आपल्या शरीराला होणारा त्रास काय असतो तो आपल्याला माहीत, आपला अभ्यास काय असतो तो आपल्याला माहीत. दिवसातनं 8 ते 10 तास मायक्रोफोनवर आवाज देणं, समालोचन करणं मेहनतीचं काम आहे. कुणाल दाते सरांचा आवाज. थँक्यू. फ्रेंड सर्कल ग्रुप आणि करावे गाव ग्रामस्थ आणि त्याचबरोबर आमच्या जवळचे मित्र राकेश तांडेल आणि अमर भोईर यांनी ही जी संकल्पना आणली आहे. आता मगाशी त्यांनी 2015चा उल्लेख केला, फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख केला, तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून मला अजूनही आठवतंय. पुष्पक दादा इथे बसलेलाच आहे. अगदी जसं की उल्लेख केला राकेश तांडेल यांनी की हो बसायचो त्यावेळेला तुर्बेगावच्या कठड्यावर खेळण्यासाठी यायचो. आता हयात नाही आहेत कुमार पाटील, ते मला खेळायलाही घ्यायचे त्यांच्या टीममध्ये. अशाही परिस्थितीमध्ये क्रिकेटवरचं प्रेम होतं, घरच्यांचाही मार खाल्ला. 10वीची मला अजूनही आठवतंय, 2003-04ची ती गोष्ट असावी. 10वीचा त्यावेळेला इंग्रजीचा पेपर फुटला, त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी तो इंग्रजीचा पेपर होणार होता. त्याही वेळेला मी क्रिकेटच्या ग्राउंडवरच होतो. तिथून मला वडिलांनी मला मारत नेलेलं घरी, त्याही गोष्टी माझ्या आठवणीत आहेत. तेव्हापासूनचा प्रवास आहे क्रिकेटमधला. क्रिकेट तेव्हापासून खेळायचो. नंतर भूषणसारखा जो आज नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो, त्याच्याही टीमचं कर्णधारपद मी भूषवलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रवास राहिला. शिक्षणामुळे मामाकडे गेलो, घरची परिस्थिती तेवढीशी ठीक नव्हती. त्याच्यानंतर जेव्हा मुंबईत परत आलो त्यावेळेला समालोचक बनायचं, व्हायचं, नाही व्हायचं असे अनेक प्रश्न होते. परंतु हळूहळू शिकत गेलो. सुरुवातीला जे अमित आहेत भालेराव त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर जुगावच्या स्पर्धेमध्ये रेडिओ जॉकी प्रदीप विचारे यांची भेट झाली, त्यांनी भरपूर काही गोष्टी शिकवल्या. पुष्पक दादा तर होताच, तो काही विषयच नाही आहे, त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. हळूहळू संतोष म्हात्रे सँडी यांच्याशी ओळख वाढली, त्यांच्याबरोबर बसलो, त्यांच्याबरोबर समालोचन केलं. हळूहळू तिथून अनुभव प्राप्त होत गेला. त्याच्यानंतर एक दिवस आला 2019, हळूहळू तोही काळ पुढे गेला. अचानक फेसबुक मेसेंजरवर मेसेज आला, स्टार स्पोर्ट्स स्टार प्रवाहासाठी मराठी समालोचन करायचं आहे. त्याही गोष्टी घडल्या लाईफमध्ये. तिथूनही पुढचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आखाती देशामध्ये मराठीचा डंका किंवा हिंदी समालोचनाच्या माध्यमातून पोहोचलो. हा माझा प्रवास तर राहिला. हा छोटा प्रवास आहे, एक छोटा समालोचक या नात्याने आज मी तुमच्याबरोबर जोडले गेलेलो आहे. परंतु दिग्गज अशा समालोचकांचा सन्मान आहे. त्याच्यामध्ये बॅनरवर मला दशरथ पाटील सर दिसत आहेत. त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर त्यावेळेला आम्ही लहान होतो तेव्हापासून ते समालोचन करतात. त्यांची भाषा वापरत नाही, परंतु लहान होतो तेव्हापासून ते समालोचन करतात. त्यांच्यानंतर त्यांच्याच बाजूचे 28 वर्ष ज्यांनी समालोचन क्षेत्राला दिलेली आहे असे संतोष म्हात्रे सँडी इथे बसलेले आहेत. आपण त्यांचा महागुरू म्हणून सन्मान केला नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने ते महागुरूच आहेत. त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय दिलीप पाटील सर आहेत. आपल्या आगरी समाजातील माणूस एवढा अस्खलित हिंदी बोलू शकतो याचा विश्वास कोणालाच बसणार नाही. ते बसणाऱ्या नाही. सुरेश सरयासारखे अनेक दिग्गज जे समालोचक होते त्यांच्या पंक्तीत बसलेले हे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर त्यांच्याच बाजूला रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, त्यांनी जीवाचं रान करून एक मोठी संघटना निर्माण केली. आज त्यांच्या संघटनेमध्ये अनेक समालोचक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि त्यांच्याच बाजूला पुन्हा एकदा मनोज पाटील, त्यांच्याही बाबतीत तेच मी म्हणेन, आपल्या आगरी कोळी समाजातील माणूस एवढा अस्खलित हिंदी बोलू शकतो कोणालाच विश्वास बसणार नाही. असे दिग्गज समालोचक आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जी काही मिळकत आपल्याला मिळणार आहे ती अनाथ मुलांच्या सेवेसाठी, त्याचबरोबर वृद्धाश्रमासाठी वापरली जाणार. मी काल परवाच एक रील देखील केली होती, मला आठवतंय, आणि ती रील देखील सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. अनाथालय आणि वृद्धाश्रम एकत्र आणायला पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल तर जे वृद्ध आहेत त्यांना मुलं मिळतील आणि जे वृद्धाश्रमात येतात त्यांना कुठेतरी आपली मुलं देखील त्यांच्या जवळ जातील. असा काही तो कन्सेप्ट होता, तोही प्रचंड व्हायरल झाला, प्रेम दिलं त्याला. परंतु खऱ्या अर्थाने समालोचक या नात्याने ज्या पद्धतीने आपण या क्रिकेट क्षेत्राचं देणं लागतो, आज राकेश तांडेल आणि अमर भोईर आणि संपूर्ण करावे ग्रामस्थ मंडळ, फ्रेंड सर्कल ग्रुप यांनी जी संकल्पना मांडली खऱ्या अर्थाने एक वेगळी संकल्पना आहे. जसं की त्यांनी सांगितलं की आज समालोचक या नात्याने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग येतो, प्रत्येकाला भेटण्याची संधी मिळते, आपले काही अनुभव शेअर करण्याची संधी मिळते, त्याच्यातून एक वेगळा आनंद निर्माण होतो. आणि आज आपण पाहतोय या माईकमुळे सर्व काही गोष्टी मिळालेल्या आहेत लाईफमध्ये. असं नव्हतं, पहिले कुठेतरी कानाकोपऱ्यात बसून समालोचन ऐकलं, समालोचन करायला सुरुवात केली. आज जे काही मिळालं, आज तुमच्या सर्वांच्या समोर बोलण्याची संधी मिळते याच माईकमुळे.
आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं खऱ्या अर्थाने करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्या समालोचकांचा सन्मान होणार आहे त्यांना सन्मानासाठी आणि पुढील प्रवासासाठी देखील एक छोटा समालोचक या नात्याने खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नवी मुंबईकर या नात्याने देखील विघ्नेश मळवी, पुष्पकदादा असेल, त्याचबरोबर संतोष म्हात्रे, सँडी असतील आणि इतर सर्वच समालोचक जे नेहमीच खूप चांगलं योगदान देत आलेले आहेत आणि खूप चांगलं काम करताना दिसत आहेत. ॲडव्होकेट साईदास पाटील देखील आहेत आणि अनेक समालोचक, आता युवराज माळी यांचाही तुम्ही आवाज ऐकत होता, किरण मस्कर सारखे समालोचक आहेत आणि उभारी घेत आहेत. हे मात्र विशेष आहे. आज आपल्या नवी मुंबईतील समालोचक अनेक महत्त्वाचे स्टेज गाजवतात, याचाही आपल्याला अभिमान आहे. आपण देखील त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देतो, याचाही आपल्याला अभिमान आहे. कारण नवी मुंबई प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये, आगरी कोळी प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये आज अनेक समालोचक आपले काम करत आहेत. तिथून एक वेगळी उभारी या समालोचकांना देखील मिळालेली आहे. आणि ज्याही वेळेला कोणतीही मोठी स्पर्धा ज्या वेळेला होते तिथे आपले नवी मुंबईचे समालोचक येतात, त्यांची नावं पुढे येतात. तिथे मी असलो तर आणखीन बरं वाटतं की बाबा माझ्या नवी मुंबईचा समालोचक आज एवढी मोठी स्पर्धा कव्हर करतोय. मी 1-2 दिवसापूर्वी उमेश म्हात्रे यांना पाहिलं केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये. किरण मस्कर देखील तिथे येऊन गेले. असंच मला वाटतं की अनेक समालोचकांनी तो स्टेज शेअर करावा, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जावं, समालोचन करावं. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जसं की राकेश तांडेल यांनी सांगितलं, स्वच्छतेचं शहर आहे, उद्यानांचं शहर आहे. मी तर म्हणेन काही दिवसात समालोचकांचं शहर म्हणून ओळख आपल्या नवी मुंबईची व्हायला पाहिजे. कारण आज रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर समालोचक आहेत, अनेक समालोचक आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या जिल्ह्यात समालोचक आहेत. परंतु नवी मुंबईचं शहर एक समालोचकांचं शहर होईल याच्या तीळ मात्र शंका नाही. कारण आज प्रत्येक गावागावात 2 ते 3 समालोचक पाहायला मिळतात, त्यांना देखील अशा पद्धतीचं व्यासपीठ मिळतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि याच्यातून एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे समालोचकांना आता एक व्यासपीठ मिळतं, मिळकत देखील प्राप्त व्हायला लागली आहे. पूर्वी आपण पाहायचो एवढं काही मिळत नव्हतं. जे दिग्गज समालोचक आहेत ते नक्कीच त्यांचा अनुभव शेअर करतील. त्यावेळेला मी तर म्हणेन कधी वडापाववर तर कधी एखाद्या फुलाच्या पाकळीवर किंवा गुलाबाच्या फुलावर देखील त्यांनी समालोचन केले. परंतु आज सुगीचे दिवस आलेले आहेत समालोचन क्षेत्राला. आज काही समालोचक तर असे देखील आहेत की ते ऑर्गनायझर कडून कार मागतात की मी कारनेच येईन आणि कारने घरी जाईन. असे काही समालोचक आहेत. एवढे सुगीचे दिवस आज समालोचन क्षेत्राला आलेले आहेत. त्याच्यामुळे मी म्हणेन मेहनत करा. भरपूर काही गोष्टी अजून लाईफमध्ये करायच्या आहेत. फक्त एवढ्यावरच मी तर थांबत नाही. कारण मी नेहमीच म्हणतो माझी स्पर्धा कुठल्या समालोचकांशी नाहीये, माझी स्पर्धा माझी स्वतःशी आहे. अजून प्रयत्न करत राहीन, अजून वेगवेगळ्या लेवलला जाण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील सर्वांनी चांगल्या रीतीने प्रयत्न करा. थांबतो आणि या चांगल्या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. छोटीशा कारकिर्दीमध्ये आज तुम्ही मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल राकेश तांडेल आणि त्याचबरोबर अमोर भोईर आणि त्याचबरोबर संपूर्ण करावे ग्रामस्थ मंडळ तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद कुणाल दाते सर. बघा, शब्द शब्दांनी माणूस जोडला जातो, शब्द शब्दांनी माणूस जोडला जातो. खूप काही बोलायचं आहे, तोपर्यंत टॉस करूया. अजून बोलेन कुणाल दाते सरांबद्दल काही वेळ ते आमच्या सोबत